पावले चालती पंढरीची वाट। खरं तर त्र्यंबकेश्वरून निघालेली पायी पालखी जी आहे निवृत्तीनाथ महाराजांची, ती आता पंढरपूरकडे प्रस्थान करताना अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे। गेल्या 9 दिवसापासून त्र्यंबकेश्वरची जी निवृत्तीनाथांची पालखी आहे तिची पंढरपूरकडे वाटचाल सुरू झाली होती आणि आज हे सर्व वारकरी जे आहेत ते पायी चालत अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी या गावी पोहोचले आणि लोणीवरून आता हे श्रीरामपूरकडे मार्गक्रमण करतायत। आज राजुरीमध्ये या पालखीचा खरं तर मुक्काम असणार आहे। या पालखीसोबत विविध उपाययोजना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीनं देखील वारकऱ्यांसाठी केल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस प्रशासन असेल, त्यासोबत आरोग्य सुविधा असतील, त्या सर्वच ज्या आहेत त्या वारकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या आहे। आणि आपण बघू शकतो हा जो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी रथ आहे तो असा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि जे वारकरी आहेत ते जसे पुढं पायी चालत आहेत त्याच प्रकारे या पालखीच्या मागे देखील जे वारकरी आहेत ते पायी चालत आहेत। विठू नामाचा जयघोष करत हे सर्व वारकरी अगदी उत्साहात आनंदात दलबदल करत आता वाटचाल करत आहे आणि कधी विठुरायाचं दर्शन मिळेल याची आज जी आहे ती या सर्व वारकऱ्यांना लागून आहे। आणि अशा प्रकारे हा जो वारीतला उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर हा जो कोलार घोटी महामार्ग आहे या महामार्गावरून ही जी वारी जी आहे ती आता पुढे प्रस्थान करत आहे। अनेक महिला असतील, पुरुष असतील, हे या पालखीचं जे दर्शन आहे ते घेताना पाहायला मिळतंय आणि ज्या महिला आहेत त्या अशा विठू नामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं चित्र जे आहे या वारीमध्ये पाहायला मिळतंय। डोक्यावर तुळशी वृंदावन आहे, काहींच्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या कळशा देखील पाहायला मिळत आहेत आणि अगदी विठू नामाच्या अभंगावरती वाजत गाजत नाचत हे सर्व वारकरी जे आहेत ते आता या वारीतून मार्गक्रमण करताय। मोठा जर बघितलं तर 20,000 अधिक भाविक जे आहेत ते या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि गावोगावी जेव्हा ही पालखी पोहोचते आणि अनेक वारकरी जे आहेत ते या पालखीसोबत जोडले जातात आणि हजारोची संख्या जी आहे ती या पालखीमध्ये खरं तर दिसून येते आणि विठू नामाचा जयघोष करताना तल्लीन झालेलं चित्र जे आहे ते वारकऱ्यांमध्ये दिसून येते। म्हणून गाडीकर TV9 मराठी, लोणी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।